होता, ह्यांनी कधी आदर्श कोणते उभे केले नाहीत, ना काही विचार देशाला देऊ शकले, मग काय करायचं? तर दुसऱ्यांचे आदर्श चोरायचे. मग जरा काय कुठे काय झालं, हे कसं असं कसं, हे नेहरूंच्या काळात झालेलं आहे. अमुक अमुक झालं, हे नेहरूंच्या काळात झालेलं आहे. अहो, तुमचा जन्म सुद्धा नेहरूंच्याच काळात झालाय. आता त्या नेहरूंचा काय दोष? बरोबर ना? म्हणजे आता हे सगळे जे नेहरूंना दोषी धरतायत, आता ते नेहरूंचा दोष काय झाला? त्यांच्या काळात तुमचा जन्म, त्याला ते तरी काय करणार? पण आता जर का नेहरूंना दोष देणार असाल तर 10 वर्ष, आता 11 वर्ष पूर्ण झाली, तुम्ही काय करतात? तुम्ही काय करू शकलात का? मग नेहरूंच्या ऐवजी वल्लभभाई जर का पंतप्रधान झाले असते तर हर्षवर्धनजी, मी म्हणेन की बरोबर आहे, त्यांचं हे म्हणणं मला पूर्ण मान्य आहे की वल्लभभाई म्हणजे तेव्हा काँग्रेसनी किंवा अगदी महात्मा गांधीजींनी किंवा कोणी काय असेल ते नेहरूंना पंतप्रधान करून चूकच केली. वल्लभभाई पंतप्रधान झाले असते तर आज हा संघ वगैरे दिसलाच नसता. कारण त्यावेळेला सरदार पटेलांनी संघावरती बंदी घातली होती, ती बंदी सुटली नसती. मग आता बोला, नेहरू हवे होते का सरदार पाहिजे होते? मग त्यांचा पुतळा मोठा उभा करा. मध्ये सुभाषबाबूंचा पुतळा उभा करत होते. मग सुभाषबाबूंची मुलगी मला वाटतं आता जर्मनीत का कुठेतरी राहते, तिने तिकडनं सांगितलं की अहो, तुम्ही तर उजव्या विचारसरणीचे, सुभाषबाबू डाव्या विचारसरणीचे, तुम्ही कसा काय पुतळा उभा करताय?